राज्यात महायुतीचे सरकार आहे. भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, पवार गट असं महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार असलं तरी यांच्यामध्ये सुद्धा वाद अनेक वेळा निर्माण होतात. एकमेकांमध्ये कुरघोडी करण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. राज्यात अशी परिस्थिती असली तरी जिल्ह्यात सुद्धा, प्रत्येक जिल्ह्यात सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक जाहीर झालेली आहे. ठराव दाखल करण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक दूध उत्पादक, संचालक, दूध संस्था ठराव दाखल करत आहेत. कोल्हापुरात सुद्धा महायुतीमध्ये युद्ध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. खरं तर महायुतीचेच घटक असलेले नावीद मुश्रीफ अध्यक्ष झाल्यापासून गोकुळवर प्रशासक नेमण्याच्या तयारी जोरात सुरू केली. खरं तर ही तयारी भाजपकडून करण्यात आली. महायुतीचं सरकार असं सांगितलं असलं तरी महायुतीचेच घटक असलेले राष्ट्रवादीचे नावीद मुश्रीफ हे अध्यक्ष होते आणि तरी सुद्धा प्रशासक नेमण्याचं काम केलं. खरं तर पहिल्यांदा प्रशासक नेमून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना शह देण्याचा प्रयत्न केला. प्रशासक नेमल्यानंतर सुद्धा आपण महायुतीचंच घटक असल्याचं हसन मुश्रीफ यांनी वारंवार सांगितलं. मुंबईमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्याबरोबर बैठक घेऊन हा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हा तोडगा काढत असताना त्यामध्ये सुद्धा त्यांना अपयश आलं. कारण जागा वाटपामध्ये सर्वांना समान जागा वाटप करत असताना आपल्याकडे ठराव अधिक आहेत, त्याच्यामुळे राष्ट्रवादी सुमित्राताई पवार गटाला अधिक जागा मिळायला पाहिजे असा हट्ट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. मात्र ते भाजपला मान्य नव्हते. भाजपला मान्य नसल्या कारणाने पुन्हा एकदा बैठक यशस्वी झाली. ज्या ठरावाच्या जीवावर मंत्री मुश्रीफ उड्या मारतात ते ठरावच कमी करण्याचा डाव भाजपने आखला आणि एकूणच अवसानात आलेल्या दूध संस्था अपात्र ठरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. खरं तर ते सुद्धा झालं. काही संस्था अपात्र ठरवण्यात आला तरी सुद्धा जे काही ठराव आहेत, जे ठराव शिल्लक आहेत त्यामध्ये सुद्धा सर्वाधिक ठराव आपल्याकडे जास्त आहे असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. 1971 ठराव जमा करत शक्ती प्रदर्शनाने महायुतीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचं त्यांनी सिद्ध केलेलं आहे. महायुतीचा घटक असून सुद्धा भाजप त्यांच्यावर कुरघोडीचं राजकारण करत असलं तरी सध्या तरी 1971 ठराव गोळा करून त्यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादी मोठा भाऊ असल्याचं सिद्ध करून दाखवलेलं आहे. खरं तर भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी उघड विरोध केला असला तरी त्यांच्याही पाठीमागं काही लोकप्रतिनिधी यांचा सहभाग आहे हे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांना माहित आहे. तरी सुद्धा या अंतर्गत चाललेल्या युद्धामध्ये सध्या 1971 राष्ट्रवादीने ठराव जाहीर केले असले तरी अजून सुद्धा काही ठरावधारक आपल्याकडे येणार आहेत. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे सुद्धा सोबत आहेत. सध्या तरी मोठा भाऊ असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जातं. या ठरावावर त्यांना सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं स्पष्ट दिसत असलं तरी त्यांना किती जागा मिळतात हा प्रश्न उत्सुकतेचा आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं आहे अधिक ठराव असेल त्यांना जागा जास्त मिळतील. मात्र हसन मुश्रीफ यांना मागे खेचण्यात सुरुवातीपासून तयारीत असणारे काही भाजपचे लोकप्रतिनिधी मुंबईत बैठक घेऊन त्यांना समान जागा किंवा आपल्यापेक्षा कमी जागा करण्यात यशस्वी होतात का हे बघणं उत्सुकतेचं झालेलं आहे. एकूणच महायुतीमध्ये ठरावाची संख्या सध्या जास्त असली तरी जागा वाटपामध्ये जे काही मतभेद होतील त्या मतभेदावर महाविकास आघाडीचं साधणार आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. कॅमेरामन मनोहर चौलेसह प्रशांत सोयकर, कोल्हापूर.